नमस्कार, मी आहे कांचन पाटील आणि हा माझा नवीन चॅनल आहे. तर आज जानेवारीमध्ये पहिला सण येणार आहे मकर संक्रांती. यासाठी मी आज पहिली रेसिपी घेऊन आलेली आहे. तर ती आहे तिळगुळांची. तर छान असे मी तुम्हाला तिळगुळ बनवून दाखवणार आहे. सुंदर असे गोल गरगरीत तिळगुळ जे आहेत ते तुम्ही सुद्धा करू शकता. तर ह्याच्यामध्ये कोणतं कोणतं सामान घेतलेलं आहे, कोणते जिन्नस घेतले आहे, त्याचं प्रमाण काय घेतलेलं आहे, ते मी सर्व तुम्हाला दाखवणार आहे. तर चला सुरुवात करूया रेसिपीला. तर इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. मस्त असे 5 ते 7 मिनिटं असे भाजून घ्यायचे आहेत आणि ह्याच्यावरची साल जे आहे ते आता काढून घ्यायचे आहे. थंड झाल्यानंतर साल अशी काढून घ्यायची आहेत. तर ह्याची साल मी काढून घेत आहे. तर इथे बघा मी शेंगदाणे असे भाजून सोलून घेतलेले आहेत आणि इथे मी 1 वाटी विदाऊट पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत. हेच तीळ आपल्याला पाहिजे असतात. तुम्ही पॉलिशचे पण तीळ घेऊ शकता. ते पांढरे शुभ्र असतात आणि हे थोडेसे असे काळपट असतात. पण ह्याची चव जी आहे ती पॉलिश तिळापेक्षा जास्त चांगली असते. म्हणून हे तीळ मी वापरत असते. तर आता हे जे आहेत हे थोडे क्रश करून घ्यायचे आहेत. असे अख्खे शेंगदाणे नाही ठेवायचे. तर आपल्याला थोडेसे हे क्रश करावे लागणार आहे. तर हे मी थोडे क्रश करून घेते. थोडे थोडे शेंगदाणे घालून थोडेसे असे क्रश करून घ्यायचे. जास्त पण बारीक नाही करायचे आहे. लाडू वळता येईल एवढे आपल्याला क्रश करायचे आहेत. तर हे बघा एवढे मी क्रश करून घेतलेले आहे. आता आपण हे तीळ जे आहेत ते भाजून घेणार आहोत, कारण हे कच्चे आहेत. तर आपण हे तीळ आता भाजून घ्यायचे आहेत. मी पॅन ठेवलेला आहे, यावर आपण तीळ भाजून घेऊया. आता हे मी वाटीच्या हिशोबाने प्रमाण घेतलेलं आहे. ही वाटी जी आहे तेवढे मी तीळ घेतलेत आणि तेवढे शेंगदाणे घेतलेले आहेत. जास्त नाही, फक्त 1-2 मिनिटं आपण हे भाजून घ्यायचे आहे. गॅस अगदी मंद ठेवायचा आहे आणि त्यावरच 1-2 मिनिटं असे तीळ परतून घ्यायचे आहे. असं तडतडणारा आवाज आला ना का मग गॅस बंद करायचा. म्हणजे तीळ छान असे भाजलेले आहेत. त्यांना जास्त वेळ लागत नाही. फक्त 1 ते 2 मिनिटापर्यंत छान असे ते भाजून होतात. तर हे बघा असा रंग बदललेला आहे. म्हणजे तीळ भाजून झालेले आहेत आणि मग गॅस बंद करायचा आहे. तीळ भाजले का छान त्याचा सुगंध जो आहे तो आपल्याला येतो. त्याच्यावरूनच ओळखायचं आहे की तीळ भाजलेले आहेत. हे तीळ एका वाडग्यामध्ये काढून घेते आणि याच पॅन मध्ये आता मी गुळाचा पाक करणार आहे. आता मी यामध्ये थोडंसं तूप घालणार आहे. फक्त थोडंसं तूप घालायचं आहे. आणि यामध्ये याच वाटीमध्ये मी 1 वाटी गूळ घेतलेला आहे. जे आपण शेंगदाणे आणि तिळाचं प्रमाण घेतलं होतं. आता हे गूळ आपण मस्त असं वितळून घेऊया. आपल्याला पाक करायचा नाहीये, पण गूळ कच्चाही ठेवायचा नाहीये. त्यामुळे चांगलं असं मीडियम फ्लेम आहे आणि त्याच्यावर पूर्ण गूळ जे आहे ते वितळून घ्यायचं आहे. हे बघा गूळ आता वितळत आलेला आहे.
आता गुळामध्ये पण दोन कॅटेगरी असतात. एक असतो असा ऑरेंज कलरचा, एक असतो असा ऑर्गॅनिक, आणि हा साधा गुळ आहे. हा थोडासा काळपट असतो, आणि जो ऑरेंज असतो, जो चिक्कीचा गुळ असतो ना, त्याचा कलर छान असतो, ऑरेंज कलर असतो. पण मी आता हा साधाच वापरलेला आहे. हे बघा किती फेस आलेला आहे. सतत असं ढवळत राहायचं आहे. गॅस आता एकदम कमी ठेवायचा, म्हणजे खालून करपणार नाही. गुळाचा रंग बघा बदललेला आहे, आणि वास सुद्धा छान सुटलेला आहे. कच्चा गूळ ठेवायचा नाही, म्हणून आपण गूळ चेक करणार आहोत. तर गूळ असं झालेला आहे. तर इथे बघा मी थोडासा गूळ ह्याच्यामध्ये घालते पाण्यामध्ये, आणि त्याचा असा गठ्ठा झालेला आहे. म्हणजे आपला गूळ मस्त असा पाक झालेला आहे. पाक सुद्धा नाही आणि एकदम हे पण नाही, पातळ पण नाही. त्याच्यामध्ये आपण सगळे जिन्नस घालायचे आहेत. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी गॅस बंद करते आणि व्यवस्थित मिक्स करून घेते, कारण पॅन गरम आहे. तर आपल्याला आता काय गॅसची गरज नाही आहे. आता वरून मी ही वेलची पूड घालत आहे. सगळ्यात शेवटी घालायची, म्हणजे वास त्याचा छान राहतो. आता पटापट ह्याचे लाडू वळायचे आहेत. मिश्रण खूप गरम असते, म्हणून थोडं सांभाळून लाडू वळायचे आहेत. आता इथे मी चमचा घेतलेला आहे, आणि तुम्हाला लागलं तर तुम्ही पाणी घेऊ शकता. पाण्याचा हात मारायचा आहे आणि मग असे लाडू वळायचे आहेत. थोडंसं थंड होऊन द्यायचं, नाहीतर हे लाडू खूप गरम असतं. हे मिश्रण जे आहे ते खूप गरम होते. तर हे बघा असे लाडू तुम्हाला ज्या आकाराचे पाहिजे ते वळून घ्यायचे आहेत. तर असा माझा पहिला लाडू तयार झालेला आहे. आता सगळे लाडू मी असे वळून घेणार आहे. बनवायला अगदी सोपे आहे. फक्त आपलं प्रमाण जे आहे गुळाचं प्रमाण ते व्यवस्थित पाहिजे, म्हणजे लाडू आपले व्यवस्थित येतात, फुकट जात नाही. वरचं मिश्रण असतं ना, जे मिश्रण आहे त्याचे पटापट असे लाडू वळून घ्यायचे आहेत. खालचं गरम असते, म्हणून वरचं असं काढायचं आणि पटकन असं लाडू जो आहे तो वळून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो बघा किती छान लाडू तयार झाले. असे सगळे लाडू मी बनवून घेते. छान असा लाडू तयार झालेला आहे बघा, सोप्या पद्धतीने, आणि छान असे गोल गोल आपले गरगरीत तिळगुळ तयार आहे. तर आपले इथे सर्व तिळगुळ तयार झालेले आहेत. छान असे गोल गरगरीत मस्त असे क्रिस्पी झालेले आहे. तर असे तुम्ही सुद्धा करून बघा. जे आपण प्रमाण घेतलेलं आहे तेच प्रमाण घेतलं तर तुमचे तिळगुळ कधीच वाया जाणार नाही, फेल जाणार नाही. तर असे तिळगुळ तुम्ही सुद्धा बनवा.
तर आपली तिळगुळाची रेसिपी तयार झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना माझा नमस्कार.